नाही, आम्हाला सरकाराचं आरक्षण मान्य नाहीये. आम्हाला जे दादा म्हणतात त्यांच्या ह्याच्यावर आम्ही चालणार आहोत. कारण सख्या सोयऱ्यांना आरक्षण हे सगळ्यांनाच मिळालं पाहिजे, आईकडनं मुलांना नाही. त्या कशामुळे आईचं पण कर्तव्य आहे, मुलांना ते दिलंच पाहिजे. शासन जसं म्हणतंय किंवा सख्या सोयऱ्यांना नाहीये, पण कंपल्सरी हे आम्हाला कंपल्सरी आरक्षण पाहिजेच आहे. तर पण ते वडिलांच्याकडनं सापडण्याचा आता त्यांचा मला फायदा होणार, पण माझ्या मुलाबाळांना कसा फायदा होणार. यासाठी दादा म्हणतायत ना, सरसकट आरक्षण ते मान्य करावंच पाहिजे सरकारने, आणि आम्ही त्यांच्या मार्गावर चालणारच आहेत. नाही सर, आता हे जे सरकारनं आरक्षण दिलेलं आहे, कारण की तसं 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पण दिलं होतं. 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस होते तेव्हा त्यांनी पण दिलं होतं. पण पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं ते आरक्षण आजपर्यंत काही टिकलेलं नाही, बरोबर आहे. तर तसं मनोज दादांचा जसा समाजासाठी आदेश आहे की आपल्याला कुणबी नोंदीच पाहिजे, तर त्या कुणबी नोंदीच्या आधारे जे आम्हाला टिकणारं आरक्षण आहे तेच आमचं कायमस्वरूपी आहे. हे जे दिलेलं आरक्षण आहे ते फक्त एक शासनकर्त्याकरता किंवा राजकारण्यांकरता हा निवडणुकीचा एक मुद्दा असू शकतो. आता हे सरकारचं मत हे त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न बघतायत, बरोबर आहे. पण आमची जी मागणी होती, ज्याच्या आधारे आम्ही मुंबईचा महामोर्चा दादांनी काढला होता, तर त्याच्यामध्ये त्यांनी अध्यादेश पारित केला होता सगळ्या सोयऱ्यांचा, बरोबर आहे. पण त्याच्या आजच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती तर काही चर्चा झालेली नाहीये, आणि आम्हाला जे काय आज आरक्षण दिलंय ते इथून पुढे तरी टिकेल असं तरी आम्हाला काही वाटत नाहीये. त्याच्यामुळे आमचा त्या अध्यादेशावरती किंवा आजचे जे निघालेलं आहे 10% आरक्षण दिलंय त्याच्यावरती आमचा विश्वास नाहीये. आम्ही ते स्वीकारत नाही, कारण कशामुळं आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत, आमच्या बऱ्याचशा नोंदी सापडलेल्या आहेत. आणि ह्याला जोडूनच मी हे सांगते दादांना की दादा, आपण ही लढाई अर्धी जिंकलेलो आहोत, ह्याच्यात काहीच आपलं खच्चीकरण नाहीये, आणि राहिलेला अर्धी लढाई पण आपण जिंकणारच आहोत. त्याच्यामुळे दादांनी पण ह्याच्यात खचून जाऊ नये आणि शरीराचा त्यांच्या त्याग करू नये. ह्याला जोडून मी हे एक उत्तर सांगते. आणि आमच्या आज ना उद्या बाकीच्या पण नोंदी सापडणारच आहेत. वैयक्तिक माझी नोंद सापडलेली नाहीये, पण ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही एवढे समाधानीत, आणि सगळेच मराठी लोक समाधानी ज्यांच्या नोंदी सापडल्यात. ह्याच्यावर विश्वासच नाही. आतापर्यंत किती वेळेस हा प्रकार घडलेला आहे. दुसऱ्या वेळेस दुसरं कुणीतरी निवडून येईन, तिसऱ्या वेळेस तिसरं कुणीतरी येईन, आणि आमच्याशी प्रत्येक वेळा हे दगाफटका करतात. हे फक्त लहान लेकराला चॉकलेट देऊन जसं गम्माटम्मा रडवायचं थांबवतात का, तसं हे शासनाचा प्रकार आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला बिलकुल पसंत नाहीये. हे 10% आरक्षण देऊन सरकारनं मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. मनोजदादा जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार कुणबी कोट्यातूनच आणि सगळे सोयरे या अध्यादेशासह मराठा समाजाला आरक्षण मिळावं. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ तो अध्यादेश मनोजदादांच्या हातात देताना घेतली होती, परंतु आज त्यांच्याकडून ह्या महापुरुषाचा भयानक असा अपमान झालेला आहे, आणि महाराष्ट्रातला मराठा समाज आणि तमाम जनता यांना माफ करू शकत नाही. आता जे आमचे तज्ज्ञ लोक आहेत, दादा आहेत, मनोज जरांगे पाटील, ते जे बोलते तेच खरे. आम्हाला सगळे सोयरेचं कायदा पाहिजे आणि ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, आणि आमची कुणबीच्या नोंदी मिळाल्यात. मग एकाच्या मिळाल्या का आणि दुसऱ्याच्या काय. आता आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपामध्ये काही गावं गेलेत खिल्लारी, ते मग तिथले पुरावे राहिलेत का. आता मंत्र्याला इथले काय ऑफिस जळाली बीडचे, त्याच्यात काय जळाले असते. आता मग घरात कोणाच्या चोरी झाली, डॉक्युमेंट गेलेत, तर पुरावा मिळतो का. मग एक मिळाला का 4 मिळाले काय. आमची मागणीच काय की आमचं ऑलरेडी आरक्षण हे ओबीसीतून 50% आतमध्ये आहे, आणि आमची मागणी काय की आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन आमचा ओबीसी समावेश करावा व आम्हाला 50% आतलं आरक्षण द्यावं. आता जो मुद्दा तुम्ही घेतला की 10% आरक्षण तुम्हाला मान्य घेतं, मुळीच नाही. कारण ऑलरेडी 2 वेळेस मराठा समाजाची मोठी फसवणूक वेगवेगळ्या सरकारने केलेलं आहे. ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण आणि अजयदादा यांचं सरकार होतं त्यावेळेस 2014ला फसवणूक झाली. त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी फसवणूक केली. आणि आता परत आज विशेष अधिवेशन घेऊन आमची मागणी काय होती की तुम्ही सगळे सोयरेबाबत जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेत याच्या आजच्या अधिवेशनात चर्चा होईल, त्याचं कायद्यात रूपांतर व्हावा. पण तसं कुठं झालेलं नाही. माझी कुणबी नोंद सापडली, पण आज माझी 7व्या पिढीच्या जुनी सापडली. माझे कागदपत्रे फक्त खापर पंजोबापर्यंत रेकॉर्ड सापडत आहे, पण मागचे 7व्या पिढीवर मला ते कागदपत्री प्रूफ करता येणार.
म्हणून सरकारने जे जरांगे पाटलाला आश्वासन दिलंय की आम्ही समिती गठीत करतो, तहसीलदारच्या अध्यक्षतेखाली ती समिती, पण समिती फक्त मनोज पाटलांचं उपोषण चालू झालं की 1-2 दिवस काम करतात प्रेशर खाली, नंतर परत ते त्यांचे सरकारी कर्मचारी काय पद्धतीने काम करते आपण सर्वजण तर पाहतात. नाही, हे आरक्षण आम्हाला मान्यच नाही ना, कारण की आम्ही मागणी 50% वर केलेलीच नाही. आम्ही जो आज अधिवेशन बोलवलं होतं त्याची आम्हाला अशी आशा होती की जो त्यांनी वाशीमध्ये आम्हाला शब्द दिलेला आहे सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करू, तर त्या सगळे सोयऱ्याच्या कायद्यावर आज अधिवेशनामध्ये एकही शब्द कोणी बोललेला नाही. मग तुम्ही वरचं 10% आरक्षण हे आज घोषित करून आता आम्ही बघितलं मोबाईलवरती आरक्षण जाहीर केलं, हे आज सभागृहाच्या बाहेर आलेत, गुलाल उधळतायत, हारतुरे घेतात. हे कुणाचे घेतात तुम्ही? मराठा समाज तर इकडे सगळा संपूर्ण नाराज आहे तुमच्यावर. 52% जी मर्यादा आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर ते कोर्टात टिकणारच नाही ना. त्याच्यामुळे ते 2 वेळेस असाच विश्वासघात मराठा समाजाचा झालेला आहे. त्याच्यामुळे हे आम्हाला माहिती की हे पुढे दिलेला 10% हे टिकणार नाही. त्याच्यामुळे आमची मागणी तुम्ही सगळे सोयऱ्यांचा कायदा करा आणि 50%च्या आतमध्ये आम्हाला आरक्षण द्या. नाही, मला तर बिलकुल आवडलं नाही ते. ती सगळी पूर्णपणे फसवेगिरी आहे. हे आता फक्त निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे फक्त सरकारला वेळ मारून न्यायचा आहे असंच वाटतं ते, आणि त्याचा तितकासा काही फायदा होणार नाही. जितका कुणबी मध्ये गेल्यानंतर फायदा होईल तेवढा तितकासा काही फायदा होणार नाही. ते टिकेल हेच पहिलं मुळात आम्हाला शाश्वती नाही येते.